राव रंभा हा जो सिनेमा आहे हा फक्त एक लव्ह स्टोरी नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सगळेच खूप आदर करतो. तेवढा सिनेमा बघत असताना तुमच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा नक्की येतील. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. निमित्त आहे राव रंभा चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा आणि ज्यांच्यावर आधारित चित्रपट आहे ती रंभा, रावाची रंभा माझ्यासोबत आहे. मोनालिसा कशी असते? खूप मस्त आहे. तुम्ही सगळे कसे आहात? लगोलग आपण गप्पांकडे येऊया. मोनालिसा बागलला आम्ही ह्याआधी कधीच ऐतिहासिक भूमिकेमध्ये बघितलं नव्हतं. याआधी मोनालिसाला आम्ही कॉलेज कुमारी बघितलेलं, एक ॲक्टर्स बघितलेलं. ऐतिहासिक भूमिकाचं परडं तुझ्याकडे आलं आहे. काय सांगशील या भूमिकेबद्दल आणि कसा होता तो ऐतिहासिक भूमिकेसाठीचा आलेला कॉल? ज्यावेळेस मला कळालं की मी ह्या सिनेमात काम करते, तो क्षण माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण होता, हेच मी बोलू शकते. आणि त्यात मला जेव्हा कळालं की मी रंभा साकारते, तर मी माझ्या ताईला सांगितलं. आणि माझी ताईसुद्धा या सिनेमामध्ये शालूची भूमिका करते, जी माझी मैत्रीण आहे. आणि आम्ही रिअल लाईफमध्ये पण अशाच आहोत दोघी. तर तो क्षण जो आहे ना, तर माझ्या डोळ्यातून लिटरली अश्रू येत होते की फायनली एवढ्या टाईमनंतर आपल्याला जे असतं ना प्रत्येक एक कलाकाराचं की ह्या अशा सिनेमाचा आपण एक भाग असा, तर ते स्वप्न माझं आज साकार होतं आहे. त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा आमचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सर आणि निर्माते शशिकांत पवार सर यांचे खूप खूप आभार मानेल. पुढचा प्रश्न असा आहे की तुझ्यासोबत रावची जो भूमिका करतोय ओम भूतकर, तो तर उत्तम कलाकार आहेच. त्यांच्यासोबत तुझं बॉन्डिंग कसं होतं चित्रपटाच्या दरम्यान? सुरुवातीला फर्स्ट डे आम्ही लुक टेस्टला भेटलो होतो. त्यावेळेस मला कळालं की तो सुद्धा पुण्यातच राहतो आणि मी सुद्धा आता रिसेंटली पुण्यातच राहते. त्याच्यामुळे तेव्हा आमचं थोडं बोलणं झालं, पण तेव्हा इतकं हे नव्हतं. पण जेव्हा आम्ही सेटवरती गेलो त्यानंतर आमची इतकी मैत्री छान झाली. आणि ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस आम्हाला कधीच वाटलं नाही की मी मोनालिसा बागल आणि तो ओम भूतकर म्हणून काम करतो. मला नेहमी आम्हाला असं वाटायचं की तो राव आणि मी रंभाचा आहे, कारण तो काळ सगळा मला आमच्या डोळ्यासमोर आणायचा होता. त्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे खूप मज्जा आली मला त्याच्यासोबत काम करायला. आणि मी आत्ताच कोणाला तरी म्हणाले मला आवडेल त्याच्यासोबत सतत काम करायला. पुढचा प्रश्न मला असा आहे की राव रंभा आपण जेव्हा बघतो, एखादी ऐतिहासिक भूमिका आपण साकारतो, प्रत्येक कलाकारावर एक दडपण असतं की ती भूमिका कशी निभावली पाहिजे. ह्यासाठीचा तुझा अभ्यास कसा होता? आत्तासुद्धा आपण इंटरव्ह्यू करतोय तर आपल्या तोंडातून एक दोन तरी इंग्लिश शब्द हे बाहेर पडतात, कारण आता आपण 2023मध्ये आहोत आणि आता त्या काळानुसार गोष्टी घडतात. पण ज्यावेळेस मी सेटवरती होती त्यावेळेस आम्हाला माहीत होतं की आता आपल्याला त्या काळातली रंभा आहे, त्या काळातला राव आहे, इतर पात्रही त्या काळातले आहेत. त्यामुळे तेव्हाची भाषा, तेव्हाची रहनसहन जी लोकांची होती, वागणूक होती, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं. आम्ही सेटवरती कोणीही कुठल्या भाषेत नाही, फक्त मराठीतच आम्ही बोलत होतो. कारण का तर चुकून एखादा शब्द येतो आणि मग पुन्हा त्या कॅरेक्टरमध्ये जायला आणि त्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी म्हणून आम्ही नेहमी सातत्याने मराठीत सेटवरती बोलत होतो. तर ह्या सगळ्या खूप चॅलेंजेस होते खरं तर सेट म्हणजे ह्या सिनेमाच्या दरम्यान. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात माझे स्टंट आहेत. मी घोडा चालवला आहे आणि मी घोडा कधीही चालवला नव्हता, पहिल्यांदाच चालवणार होती. तर ह्याच्यामध्ये जे सीन होते ज्याच्यात मला स्टंट करायचे होते, मला इतकं रोज काही ना काहीतरी लागायचंच. म्हणजे मी सेटवरती आली की सगळेजण सांगायचे अरे तिच्या बाजूला काहीतरी सेफ्टीसाठी ठेवाच म्हणून, असं. तर असं कित्येकदा झालं. पण एका टायमाला मी ज्यावेळेस व्हॅनिटीच्या बाहेर बसले होते आणि अशी एक शेकोटी लावली होती, त्यावेळेस मी अशी विचार करत होते की आज मला लागलं तर मला इतकं रडायला आलं, मला दुखलं किंवा मला असं झालं की मी आता कसं करेन. पण त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या, जे पुरुष होते, ते स्वतःच्या शरीरावरती तलवारीचे घाव सोसत होते, कित्येक गोष्टी सोसत, पण ते युद्धाला जात होते. त्यांच्या पाठीसुद्धा त्यांची फॅमिली होती, पण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी इतक्या गोष्टी करत होते. मग आपण का नाही करू शकत? आपण तर ती भूमिका आता साकारतो. तर त्या गोष्टीची जेव्हा हळूहळू जाणीव व्हायला झाली त्यावेळेस मला खरंच काहीच कठीण नाही वाटलं आणि खरंच खूप सहजरित्या सिनेमा प्रॉपर शूट झाला आणि आम्हाला खूप मजा आली. सरतेसाठी जाता आता शेवटचा प्रश्न तुला विचारतो, तुझ्या नजरेमध्ये राव रंभा काय आहे आणि प्रेक्षकांना काय वेगळं यामध्ये बघायला भेटेल? राव रंभा हा जो सिनेमा आहे हा फक्त एक लव्ह स्टोरी नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सगळेच खूप आदर करतो आणि ह्याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी आहेत ज्या सिनेमात बघायला मिळतील. आणि ज्यावेळेस तुम्ही अजून ट्रेलर बघितला नाही, ह्या गोष्टी पाहताना जेवढे शहारे आपल्या अंगावरती उभे राहतात काही सीन बघताना, तेवढा सिनेमा बघत असताना तुमच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा नक्की येतील. तुम्हाला त्या सिनेमातला एक एक सीन खूप आवडेल ह्याची मला खात्री आहे, कारण हे शूट करत असताना म्हणजे मला स्वतःला एक रंभा आणि एक अभिनेत्री म्हणून इतके वाटत होतं की किती मोठं बलिदान आहे.
ज्याचं आज आपण मध्ये भूमिका साकारताना आपल्याला त्या गोष्टी कळाल्या. त्यामुळे प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने मी म्हणेन हा सिनेमा बघणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला आपल्या इतिहासातल्या गोष्टी कळतात. कारण आत्ता हल्ली बघितलं तर वाचन खूप कमी झालं आहे. त्यामुळे सिनेमाच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळे मी मायबाप प्रेक्षकांना एकच विनंती करेन की येत्या 12 मेला रावरंबा हा सिनेमा तुमच्या चित्रपटगृहामध्ये नक्की बघा. थँक्यू आणि खूप खूप अभिनंदन. थँक्यू.